आपली सवय अशी आहे की क्लास 2 कम्युनिकेशन झाला पाहिजे. सर्वप्रथम ॲब्सेंट राहणाऱ्या सगळ्या लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे की कालच्या लेक्चरमध्ये आम्ही काय स्टडी केलं? सर्क्युलर मोशन, पण कसलं? व्हर्टिकल सर्क्युलर. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट असा खाली येतो, वरती जातो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वरती जातो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वरती जातो, असं कंटिन्युअसली होत राहणार. मग ज्यावेळेस तो सगळ्यात वरती असतो, टॉप मोस्ट पोझिशनला असतो, ज्यावेळेस तो सगळ्यात वरती असतो त्याला आम्ही ए म्हटलं होतं. जो सगळ्यात टॉप बॉटम होता, सगळ्यात लोएस्ट पॉइंट होता, त्याला बी म्हटलं. आणि कुठेतरी आम्ही असा मिड पॉइंट घेतला, त्याला सी म्हटलं. मग आम्हाला माहिती होतं की हे मशीन कंट्रोल मेकॅनिझम नाही, हे ग्रॅव्हिटी कंट्रोल आहे. इथं सगळ्यात कमी असणार म्हणजेच लोएस्ट वेलॉसिटी असेल. बरोबर आहे की नाही? हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी कशी आहे? लोएस्ट. आणि लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी कशी असते? हायेस्ट असते. काल सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं मिसबा आली होती. मिसबा सोबत आणखी कोण होतं? प्रतीक्षा आणि मिसबाने मला खूप सुंदर प्रश्न विचारला होता की मग सर इथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही सेम असतात का? तर मी म्हणलं एक्झॅक्ट मी सांगत नाही, 2 मिनिटं मला वेळ द्या. त्यांच्यासोबत समोर कॅल्क्युलेशन केलं. आता म्हणलं कसं आहे? तर त्या म्हणलं सेम नाही. बोलूया पुढे आपण. मग आता इथं लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी कशी आहे? हायेस्ट आहे. आणि हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी, मग इथली वेलॉसिटी 0 आहे का? पहिली गोष्ट नसते. 0 झाली तर काय होईल? सर्क्युलर मोशन होणार. मग काय होईल? इथली वेलॉसिटी 0 झाली की तो पुढे जाणारच नाही, खाली पडेल, म्हणजेच व्हर्टिकल मोशन होईल. म्हणून आमची 0 नसते. मग वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट इज इक्वल टू √r इंटू जी झालं होतं. बरोबर आहे की? त्याच्यानंतर इथं आम्ही आलो, शोधलं आम्ही वेलॉसिटी ऍट बी इज इक्वल टू √5 इंटू आर जी आलं होतं. वेलॉसिटी ऍट पॉइंट सी √, आणि मग याच्यासाठी आमचं एक लेक्चर गेलं. एवढ्या 3 छोट्या गोष्टीसाठी कम्प्लीट एक लेक्चर दिलं. आणि जर तुम्ही क्रॉस चेक केलं ते लेक्चर, जर घरी जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास 65 ते 70 मिनिट आपण तेवढ्या छोट्या पॉइंट वरती चर्चा करत होतो. वेगवेगळ्या अँगलने चर्चा करून ते आणत होतो. एवढं 70 मिनिटाच्या लेक्चर मध्ये एकाही ठिकाणी कुठंही तुम्हाला काही लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही. स्ट्रेट फॉरवर्ड निसर्गाचे रूल वापरलेले आहेत. साध्या सोप्या गोष्टी आहेत. कुठं टेन्शन 0 असतं असं लक्षात ठेवा. का लक्षात ठेवायचं? कशासाठी लक्षात ठेवायचे? कॉन्सेप्ट काय आहे की त्या केसमध्ये आम्हाला फक्त दोरी काय पाहिजे? स्ट्रेट पाहिजे. आणि मिनिमम वेलॉसिटी असल्यामुळे ती स्ट्रेट राहील. त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा थोडी जरी वेलॉसिटी वाढली तर मग दोरी वर असताना सुद्धा टेन्शन येणार. एवढं तर कळतं ना. 35 मार्क लोएस्टला पास झाला, अशी ती सिच्युएशन होती. मग ही लोएस्ट वेलॉसिटी आहे. याच्यापेक्षा थोडीशी वाढवली काय होईल? 35 पेक्षा थोडेसे जास्त मार्क्स वाढलेत का? नापास होता का? पासच होता ना. मग इथेही सर्क्युलर मोशनच होईल ना. पण त्या केसमध्ये मात्र दोरीवरती जरी आली तर या केसमध्ये इथं ह्या दोरीवरती टेन्शन असणार. पण जेव्हा ही मिनिमम वेलॉसिटी असते तेव्हा फक्त वायर स्ट्रेट असते, टेन्शन नसतं. हे आम्ही काल स्टडी केली. मग एवढं 70 मिनिटांमध्ये एक सेंटेन्स रटायचं होतं का? एक सेंटेन्स काहीतरी ट्रिक वापरून लक्षात ठेवायचं होतं का? एक साधं सेंटेन्स? काहीच नाही. जगातल्या साध्या सोप्या फंडामेंटल लॉज वरती, प्रिन्सिपल वरती आम्हाला आमचा फिजिक्स उभा करायचा. कुठल्याही भूकंपट्टीच्या तत्वावरती हे विज्ञान उभं राहिलेलं नाही बाळांनो. आणि बेसिकली सायन्सचा अप्रोचच काय आहे? हा निसर्ग समजून घेणे, हा निसर्ग कसा वागतो हे समजून घेणे म्हणजेच सायन्स आहे ना. सायन्सचा अर्थच होतो टू नो, माहिती करून घेणे, जाणून घेणे. लक्षात आलं का? आणि ही माहिती काय काल परवा नाही. ही माहिती गोळा करण्यासाठी पिढ्यानपिढ्या आपल्या झिजलेल्या आहेत. लाखो पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत, लाखो पिढ्या झटलेल्या आहेत. तेव्हा तुम्हाला कुठे हे पुस्तक मिळालेलं आहे. तुम्हाला आम्हाला माहिती असेल, मी प्रत्येक त्या नवीन 11वीच्या बॅचला सांगत असतो, ज्या वेळेस 1860च्या आसपासचा पिरियड आहे, म्हणजे जवळपास 150 वर्षांपूर्वी म्हणा, 150 वर्षांपूर्वी बाळांनो अख्ख्या जगामध्ये कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्री जर स्टडी करायचं म्हटलं तर एक प्रॉपर बुक सुद्धा नव्हतं.
केमिस्ट्रीचा सिलेबस कुठं पसरला गेलाय, सिस्टमॅटिक पणाच नव्हता. आणि मग एक माणूस त्याच्या स्वप्नात येतं की आपण केमिस्ट्री मधले एलिमेंट सिस्टमॅटिकली मांडलेले आहेत. स्वप्नात येतं, तो खडबडून जागा होतो आणि तो वेडा त्या कामाला लागतो आणि मग तो जगातला पहिला पिरियडिक टेबल बनवतो, तो म्हणजे तुमचा मेंडेल. आणि मग तो ज्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो, सिस्टमॅटिकली केमिस्ट्रीच्या वरती काम करायला लागतो. त्याच्या वेळेस जे काही 63, 65, 70च्या आसपास एलिमेंट होते त्यांना सगळ्यांना सिस्टमॅटिकली तो मांडायचा प्रयत्न करतो. तेव्हा कुठं एक बेस तयार होतो केमिस्ट्रीच्या पुस्तकाचा. एवढं सोपं नाही हे, एवढं सोपं नाही. आणि मग तिथं तसंच लक्षात ठेवून मग तो बिचारा 150 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं असं पिरियडिक टेबल. 150 वर्षानंतर माणसाला कितीतरी बाकीचे एलिमेंट सापडले. याच माणसाने मागच्या 150 वर्षामध्ये कितीतरी एलिमेंट तयार पण केलेत माहिती ना आर्टिफिशियली. म्हणून तुमचा केमिस्ट्रीचा शिक्षक तुम्हाला शिकवत असतो देर आर 2 टाइप्स ऑफ एलिमेंट्स विच, आणि नेमली फर्स्ट वन इज नॅचरली अवेलेबल अँड सेकंड वन इज मॅनमेड और यू कॅन से आर्टिफिशियल. बरोबर आहे की नाही? मग माणूस स्वतः पण तयार करायला लागला. एवढी प्रगती. मग तो जर रटत बसला असता तर काहीच फरक पडला नसता. 60च्या 60च लक्षात राहिले असते. मग सेम एवढं सगळं झालं, आम्ही हे सगळं डिराईव्ह केलं, प्रूफ केलं, असं असतं. आता आम्हाला साधं सोपं काम करायचंय. आम्ही मुद्दाम टायटल तर खरं तर तेच पाहिजे, पण लेकरांना कळायला हवं की आपण काहीतरी वेगळं स्टडी करतोय हे बघण्यासाठी मी इथं छोटस टायटल ठेवतो, एक चेंज म्हणून तुम्हालाही वाटावं असं. मी असं म्हटलं एनर्जी, किंवा एनर्जीच म्हटलं असतं तरी चाललं असतं. एनर्जी इन कुठं बघायचे तर वर्टिकल सर्क्युलर मोशन. मग जेव्हा ऑब्जेक्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असतो, आणि मग हेच जर टायटल मला वाढवायचं असतं तर मी म्हटलं असतं ऍट डिफरंट लोकेशन्स, ऍट डिफरंट पॉइंट्स, और ऍट डिफरंट एक्सेट्रा एक्सेट्रा काहीतरी बोललो असतो. पण बस झालं हे. मग आता याला थोडस सिस्टमॅटिकली मांडूया. आमचं विमान वरतीच जातं, कधी खाली येतं कधी वरती जातं, सरळ काय जातच नाही. असो, मग आता एकदम सिस्टमॅटिकली जर बघायचं म्हटलं तर आपण वेगवेगळे पॉइंट्स घेऊया, काय अडचण नाही. मी त्या अगोदर डायग्राम ड्रॉ करतो आणि हे सेंटर घेतो. काल ठरल्याप्रमाणे पॉइंट ए एक घेतो, पॉइंट बी एक घेतो आणि पॉइंट सी घेतो. हे तिन्हीच्या तिन्ही स्पेशल पॉइंट आहे, कारण ए तुमचा टॉप मोस्ट आहे, बी लोएस्ट आहे आणि सी मिड आहे. लक्षात आलं? म्हणून स्पेशल पॉइंट आहे. मग याचा अर्थ काय तर सगळ्यात लोएस्ट पासून हायस्ट पर्यंत गेला म्हणजे तुम्हाला सगळे रेंज कळाले असा अर्थ होतो. पेपर आहे 100 मार्काचा, तर 0 to 100, तुमचे मार्क 0 to 100च्या मध्येच असतील. कोणाचे 0 असतील, कोणाचे 100 असतील, पण 100ला क्रॉस करून किंवा मायनसला क्रॉस करून येणार नाही. स्टेट बोर्डाचं बोलतो. नीट मध्ये कहर केला तर तुम्हाला पडू शकतात. नीट मध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क किती होतील 720, आणि मिनिमम मार्क किती होतील तुम्हाला मायनस नीटचे नाही मायनस. कसलं कॅल्क्युलेशन भंगार आहे. तुम्ही मला सांगा टोटल क्वेश्चन किती आहेत तुम्हाला? तर 50 सोडा, पण सोडवायचे 45 ना. 45 आणि पुन्हा 45 कोणाचे फिजिक्सचे, 45 कोणाचे आणि 90, म्हणजे टोटल क्वेश्चन किती आहेत? 180च्या 180 चुकले. तर 180च्या 180 चुकल्यानंतर प्रत्येक एक प्रश्न चुकला की किती मार्क मिळतो आपला? -1 ना. मग 0.25 म्हणजे किती? मी घरी जाऊ. अरे 0.25 म्हणजे 1/4 मार्क, 1/4 मार्क. आणि एक कितीला असतो? म्हणजे 1 ना. पण तो कसा असतो? कारण मायनस पेनल्टी लागली ना, तुला शिक्षा असते. मग 180 चुकले तेव्हा आमच्या प्राचीला मार्क पडले 180 ते बी मायनस मध्ये. लक्षात आलं का? मग मिनिमम मार्क किती असू शकतील? -100 आणि मॅक्झिमम +720. कळतं का? इथं कोणतरी म्हणलं मला 720 -720.
अनालिसिस डेंजर होईल आपलं. मग आता मुद्दा काय आहे की आमच्याकडे ए, बी आणि सी असे 3 पॉइंट आहेत. आम्हाला बघायचे की जेव्हा ऑब्जेक्ट ए ला असतो, ए पोझिशनला, ए म्हणजे पोझिशन आहे, ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट कुठे गेला? ए जागी जाऊन. आता मी ऑब्जेक्ट आहे, ती ए जागा आहे, तर मी कुठं आलो? ए ला. आता ही बी आहे, मी कुठं आलो? बी ला. असा अर्थ झाला त्याचा. मग ऑब्जेक्ट जर ए ला आला तर त्या ऑब्जेक्टकडे टोटल किती एनर्जी असेल? ऑब्जेक्ट बी कडे आला तर टोटल किती एनर्जी असेल? ऑब्जेक्ट सी कडे आला तर टोटल किती एनर्जी असेल? हा साधा सोपा प्रश्न आहे. मग मी म्हटलं when object is located or object is present at point A, म्हटलं ऑब्जेक्ट ज्या क्षणाला कुठं आहे? येला. आता तो कायमचा येलाच राहणार आहे का? का बरं? कारण तो मोशन मध्ये तो राहू शकणार नाही, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर सोडून दिला त्या ऑब्जेक्टचं मोशन बंद झालं तर तो ऑब्जेक्ट कुठे येऊन थांबेल? ऑब्जेक्ट फिरायचं थांबला तर कुठे खालीच येणार ना तिथं, तो इथे येईल. पण आमचं सर्क्युलर मोशन आहे, त्या क्षणाचं चालू आहे सगळं. मग जेव्हा ऑब्जेक्ट येला असेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की आता टोटल एनर्जी शोधायची कुठल्या पॉइंटची? ए. मग तुम्ही काय म्हणणार? कुठलीही टोटल एनर्जी मेकॅनिक्स मध्ये असण्याचं कारण कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए, त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी कुठं? ए ला असताना, प्लस त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कुठं? एचीच ना, बरोबर आहे की नाही? एवढं तर कळतं. मग आम्ही सोडवायला घेतलं. सगळ्यात अगोदर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला साधा सोपा, mv², बरोबर आहे ना? पण सगळीकडे वेलॉसिटी सेम असते का व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये? नाही. म्हणून स्पेशल म्हटलं त्याला वेलॉसिटी ऍट पॉइंट ए. प्लसला प्लस केलं, पोटेन्शियल असतं mgh. मग कोणाची हाईट? तर त्या ऑब्जेक्टची हाईट कुठून घ्यायची? बॉटम पासून घ्यायची. ऑब्जेक्ट कुठं आहे? ए ला आहे, म्हणजे एवढी हाईट होणार. मग याच्यापासून म्हणजेच ओरिजिन पासून वरती आर आणि खाली सुद्धा आर प्लस आर 2r. मग म्हणावं लागतं सिन्स इन दिस केस हाईट h इज इक्वल टू 2, मग म्हटलं 1/2m. वेलॉसिटी ऍट पॉइंट ए, जेव्हा तो टॉप मोस्ट पोझिशनला असतो, सगळ्यात हायस्ट पोझिशनला असतो, तेव्हा वेलॉसिटी असते अंडर रूट. हे तुम्ही मला सांगितलं, मग आम्ही ठेवली त्याची व्हॅल्यू √rg आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून काय केला? तर आम्हाला माहित आहे स्क्वेअर आणि रूट काय होत असतं? कॅन्सल. प्लस mg, h किती आहे? तर 2r आहे. फक्त आणि फक्त आम्ही किमती ठेवतो, असं लक्षात ठेवा. तसं करा. कशासाठी? बुद्धी समजून घेण्यासाठी आहे, रटण्यासाठी आहे का इथं? मग आता मला सांगा, हे तुमच्या लक्षात आलं असेल, हाफला हाफ लिहिलं, आता इथं mrg आलं, बरोबर आहे की नाही? मग असं केलं mrg, बरोबर आहे का? प्लस हे आलं 2mrg, चालेल का? मग आता मला सांगा, हे 2 आहे आणि हे अर्धा आहे, बरोबर आहे की नाही? अडीच होता, आम्हालाही कळतं. पण दुसरी गोष्ट, जर ऍडिशन करायची असेल तर इथं 1/2 आहे. मग काही लोक म्हणतील आम्हाला नाही समजलं, तर इथं एक तरी क्रॉस असतं, त्याच्या एवढं जर लक्षात आलं नाही, याला जर आम्ही असं लिहिलं mrg/2 प्लस 2mrg, तर चालतं ना रे गळण? बरोबर आहे की नाही? मी काय केलं कळलं का? मग आता तुम्ही मला सांगा, मला याची ऍडिशन करायची. ऍडिशनचा साधा सोपा सिद्धांत माहिती आहे का तुम्हाला? ऍडिशन तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचा बेस सेम असतो. मग इथं बेस 2 आहे, इथं बेस काहीच नाही, म्हणजे बेस किती आहे? 1 आहे. बेस सेम करायचं आहे म्हणजे खाली तुम्हाला किती लिहावं लागेल? 2. पण असं खाली 2 डायरेक्ट लिहिता येत नाही, रूल आहे, जे खाली कराल तेच वरती करावं लागतं. म्हणजेच वरती मला आता 2 आणावं लागेल. बघा, हे कॅन्सल केलं म्हणजे आहे तशी व्हॅल्यू आहे ना? ओके. मग आता दोघांचा बेस सेम झाला, मी बेरीज करू शकतो ना? मग इथं 1 काहीच नाही म्हणजे 1 mrg आहे आणि इथं बेदुने 4 mrg आहे, म्हणजे 4 आणि 1 किती होणार? 5. म्हणजेच हे होणार 5/2 इंटू mr, बरोबर आहे का? मग जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट टॉप मोस्ट पोझिशनला आहे तेव्हा तिथं किती एनर्जी असते? तर 5/2 mrg. आता तुमच्या डोक्यात घुसलं असेल की एनर्जी ऑब्जेक्ट वर डिपेंड आहे का? एम आहे का तिथं? म्हणजे मास आहे का? एनर्जी मासवर डिपेंड आहे का? अरे जोरात रे. मग जेवढं मोठं मास, जेवढं जास्त मास, तेवढी एनर्जी सुद्धा जास्त. मग समजा एका दोरीला एक छोटा दगड बांधला आपण आणि गोल फिरवायलो समजा काहीतरी स्पीडनं,
आणि तशाच दोरीला एक मोठा दगड घेतला आणि तेवढ्या स्पीडनं फिरवायलो, दोन्ही दगड आपल्याला लागले, छोटा पण लागला आणि मोठा पण लागला, कोणाचा इम्पॅक्ट जास्त असणार? एवढं तुम्हाला कळतं, एवढं तुम्ही सांगू शकता, मग मॅथ मध्ये ते का तुम्हाला कळत नाही? म्हणजे तुम्हाला असलं कळण्यासाठी दगड मारावाच लागेल का? तेव्हा कळेल का तुम्हाला? हे कळत नाही का हे काय? सेम वेलोसिटी आहे आणि सेम वेलोसिटीने सेम समजा एक एवढा छोटा दगड आहे हा, आणि मी 20च्या स्पीडनं मारला आणि एवढा मोठा मी 20च्या स्पीडनं मारला, काय होईल? राम नाम. मग ती कळत कसं नाही रे? छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, अनालिसिस बळा व्हायला पाहिजे ना की नेमकं काय सांगतो ते. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की टोटल एनर्जी ऑब्जेक्टची त्या मासवर नक्कीच डिपेंड आहे, बरोबर आहे की नाही? कळलं का? मग आता तुम्हाला कळालं की एक पोझिशनला एनर्जी किती आहे. आता ऑब्विसली कुठले शोधायचे? पुन्हा सीची किंवा सीच्या अगोदर घ्या, बीची नंतर घ्या, काही फरक पडणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, पण आपण बीची घेऊया कारण काल पण तसंच केलं होतं. मग आपण याला इकडे घेऊ, आता याला इकडे आणलं थोड्या वेळासाठी. चल आता टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी म्हटलं तर चालेल का रे? मग अगेन मेकॅनिक्स मध्ये एनर्जी असण्याची कारण कोण असतात? त्याची स्पीड म्हणजेच कायनेटिक एनर्जी आणि त्याचं लोकेशन पोझिशन म्हणजेच पोटेन्शियल. ह्याच्यापेक्षा वेगळी एनर्जी असते का मेकॅनिक्स मध्ये? मग तुम्ही म्हणाल ना कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट ऍट पॉइंट बी प्लस इट्स पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट, असंच बोलणार ना तुम्ही? मग आता तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला हे समजलं असेल तर, तुम्हाला माहित आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला mv² प्लस पोटेन्शियल mgh, हे झालं जनरल. पण मला स्पेशल करावं लागेल. वेलोसिटी सगळीकडे सेम आहे का? मग मी एनर्जी बी ला शोधतोय म्हणजे वेलोसिटी सुद्धा मला कुठे घ्यावं लागेल? बी ला. म्हणजेच वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट ऍट पॉइंट बी, आणि हाईट मला कुठनाची घ्यावी लागणार तर या बीचीच घ्या. मग मला सांगा, हा बॉटम रेफरन्स घेतलाय म्हणजेच हाईट ऑफ पॉइंट बी काय आहे? 0 आहे. मग म्हणावं लागेल सिन्स हाईट ऑफ पॉइंट बी दॅट इज 0, कारण तोच रेफरन्स आहे. मग mg इंटू 0 हे टोटल काय होणार आहे? हा चला, कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं की गुणाकार किती येतो? 0. हा मला असं वाटतं 3री 4थीचा विषय आहे. मग therefore total energy at point B is equal to, तुमच्या लक्षात आलं, हाफ ला हाफ, m ला m. आता वेलोसिटी बॉटमला किती असते तर तुम्ही सांगितलं √5rg त्याचा स्क्वेअर प्लस 0 घ्यायची गरज नाही, तरी आम्ही घेतलं. बरोबर आहे की नाही? कोणाला कळण्यासाठी घेतलं तर मलाच कळण्यासाठी घेतलं. हा, मग आता मला सांगा, हे आणि हे काय करेल? कॅन्सल करेल. मग हे हाफ ला हाफ, m ला m इंटू हे आलं 5rg, म्हणजेच हे 5 कडे आणलं 5/2 mrg. मग मला असं वाटतं की जेवढी एनर्जी तुमची ए ला होती बरोबर तेवढीच एनर्जी कुठं आहे? बी ला आहे. याचा अर्थ थोडा हे लॉस झालेला नाही, असं आम्ही अज्युम केलं तर आमच्या लक्षात येतं की जेवढी ए ला आहे तेवढीच बी ला आहे. मग जेवढी टॉप मोस्टला आहे तेवढीच बॉटमला आहे, म्हणजे मध्ये सुद्धा तेवढीच असणार आहे. लक्षात आलं का? नक्की कळालं? जर आता हे समजलं असेल, 2 गोष्टी कळाल्या असतील, तर आपल्या सवयीप्रमाणे 3ऱ्या गोष्टीसाठी तुम्ही माझी हेल्प करायची. लक्षात आलं का? पण मला एक छोटासा ब्रेक पाहिजे, छोटासा. देणार का? आपला जिजाऊ क्लास आहे. मला माहित आहे इतर ठिकाणी तुम्ही जे, मला एवढं माहित नव्हतं पण यावर्षी सगळ्यांनी मला सांगितलं की बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत, पण आपलं नाही ना. सगळ्यात मागच्या पोराकडे माझं लय लक्ष असतं, कारण मी इंजिनिअरिंगला तुम्हाला सांगितलं ना किस्सा, कोणाच्या लेक्चरला मी सगळ्यात पुढच्या बेंचवर असायचं. कोणाच्या लेक्चरला मी मध्ये असायचो आणि कोणाच्या लेक्चरला मी सगळ्यात मागे असायचो. सिरियसली. कोणाच्या लेक्चरला सगळ्यात पुढे, कोणाच्या लेक्चरला सगळ्यात मध्ये, कोणाच्या लेक्चरला सगळ्यात मागे आहे. ते डिपेंड असायचं कुठल्या शिक्षक येणार आहे. मग टाइम टेबल असायचं ना, टाइम टेबल आमच्याकडे आहे. पहिलं लेक्चर कोणाचं आहे, कुठं बसायचं, दुसऱ्या लेक्चरला जागा बदलायची, तिसऱ्या लेक्चरला जागा बदलायची, असे करणारे आम्ही जास्त नव्हतो, 2-3च नमुने होतो. हा,
मग काय असायचं की काही शिक्षक असे असतात एवढ्यांनाच बोलतात. मग हे जे पुढच्यांना बोलतात ना त्यांच्या वेळेस आम्ही सगळ्यात माग. काय काय आमच्यासारखे असतात पुढे लक्ष देत नाहीत, फक्त माग. काय काय माझ्यासारखे फक्त मागे बघतात, पुढे बघत. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जण मागे बघतो, तुमच्याकडे तू कमी लक्ष असतं ना. मग त्यांच्या लेक्चरला आपण काय करायचं, पुढे येऊन बसायचं. आणि काही काही शिक्षक असे असतात कुठेही काही कसंही असतं त्यांचं काही प्रेडिक्ट करता येत नाही, मग जाऊन बसायचं. कारण त्यांना माहिती असतं, त्या शिक्षकांचं म्हणणं असतं की सगळ्यात चांगली लेकरं पुढे आहेत, सगळ्यात भंगार बर्दना आणि मध्ये आम्ही असायचं सिरियसली. आता मी एक पहिल्यांदा सोडलं होतं ह्या दोघांना, पहिल्यांदा सोडलं. ह्यांनी काहीतरी आगाऊपणा केला, ह्यांचा काहीतरी भारी जोक झाला असेल. जोक सांगा म्हणलं की सांगत नाही, पण दोघात मात्र त्यांचं भारी चालू होतं. मग एक चूक माफी, ठीक आहे, आपलं म्हणणं चुकीला माफी नाही, तरी आपण केली समजा. आणि मग एवढं आहे, कारण इथं ब्रेक द्यायचा नव्हता मला, आणि एवढं बघून असं करतोय तरी त्याने दात काढलेस. मग ब्रेक तर बनताय ना. आणि असं कधी मध्ये करत जावा, कारण शेवटी कसं आहे, बायकोला तर मारू शकत नाही, घरी आपलं काही चलत नाही. आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दोघांनाच माहिती काय पाप केलं ते, मला कसं माहिती. फार तर फार तुमच्या शेजारच्या दोघांना माहिती असेल, सुफियानला एक माहित असेल आणि आर्यनला एक माहित असेल आमचा काय जोक होता ते. बरोबर आहे ना. आणि मला ब्रह्माची सगळ्यात चांगली एक गोष्ट वाटते, त्यानं चूक केली मी तिकडे चाललो, तो कधीच म्हणलं मी काय केलं काही नाही, तो डायरेक्ट असं करतो, मारा सर मला. कारण त्याला माहिती आहे आपण चूक केली गप मार घ्यायचा. ह्याच्या अगोदर त्याने एकदा गेलो, काय झालं सर, त्यावेळेस त्याला 2 फटके बसले, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं चूक केल्याचा 1 मिळतो, आणि काय झालं विचारायला गेलं की 2 बसतात. मग ते हुशार आहे, त्यावरून सर मारा का मास्तर 1 मारताने निघून येत. चला, आता 2 गोष्टी मी केल्या तर मला असं वाटतं ही गरीब जनता तिसरं काम करेल का. चला तो आम्ही अगोदर सांगितलं काय ओपन करायचं नव्हतं. चला आता कुठं जायचं रे, हो नको 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 नको, ओके तुम्ही चाललात रे, मला नको बाबा, सकाळी जाऊन यायचं असतं. आता जायचं आपल्याला डी ला जायचंय, ठीक आहे. आता मला सांगा टोटल एनर्जी ऍट पॉइंट डी कशी शोधणार, तर ते तुम्ही मला सांगणार, मी करणार नाही, बरोबर आहे की नाही. चला आता म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट डी प्लस टोटल पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट डी, म्हणजे तिथं असणारी कायनेटिक प्लस तिथं असणारे, असं तुमचं म्हणणं. ठीक आहे, मी तेवढं काम करतो. पुन्हा पुढचं मला सांगा, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट डी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट डी असं बोललं तर मी डी घेतलं बरं का. पुढे बेसिक वापरू शरू. कायनेटिकचा बेसिक काय, बेसिकच ना. ओके, मग इथंच करू का, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ऍट पॉइंट डी प्लस हाईट ऑफ डी पॉइंट असं म्हणलं तर चालेल. पण हाईट घेतो कुठून, फ्रॉम रेफरन्स, आणि आपला रेफरन्स कुठला आहे बी. ओके, मग आता इथं व्हॅल्यू पुटअप करतो, हाफला हाफ, एम ला एम. वेलॉसिटी ऑफ अंडररूट चालेल बाळांनो, √3 त्याचा प्लस एम जी. हाईट मला सांगा बरं, बघा तुमचा रेफरन्स तुम्हीच ड्रॉ करा, तुमचा रेफरन्स तुम्हीच ड्रॉ करा, हे आर असेल ना. म्हणजे हाईट किती आली आर. इथं वाटलं तर म्हणा सिन्स हाईट ऑफ डी पॉइंट इज इक्वल टू आर, मी असं वाटलं तर लिहितो सिन्स हाईट ऑफ डी पॉइंट इज इक्वल टू आर. चालतंय ना. मग आता मला माहित आहे की आता बेसिकच राहिले, फक्त हाफ एम हे आणि हे कॅन्सल, 3RG प्लस MRG, बरोबर आहे का. मग तुम्हाला चांगलं माहित आहे की हे होणार 3/2 MRG प्लस MRG. आता सगळ्यांना माहित आहे इथं बेस 2 आहे, इथं बेस नाही, म्हणजेच आम्हाला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने डिवाइड करायचं, तेव्हा बेस सेम झाला. मग इथं आहे 2 MRG, इथं आहे 3 MRG, म्हणजेच हे होणार 5, आणि बेस सेम एकदाच घ्यायचा असतो, 5/2 MRG. Therefore तुम्हाला कळालं असेल टोटल एनर्जी ऍट पॉइंट डी इज इक्वल टू 5/2 MR into G. मग मला फक्त एवढंच म्हणायचं बाळांनो
की किमान एवढं सगळं केल्यानंतर तरी कळतं की याच्यातला कुठलाही रॅन्डम पॉइंट चूज करा, तिथे वेलोसिटी किती असणार आहे, 5/2 mRg. हा एक बेसिक फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला बनत असतो. मग एवढं बनल्यानंतर काय करतो आपण, थांबतो. पण प्रॉब्लेम असा आहे की तिथून तुमचा प्रवास सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे, ठीक आहे मला हे कळलं, मला हे क्वालिटेटिव्ह बऱ्यापैकी अनालिसिस झालं, पण मला क्वांटिटेटिव्ह करण्यासाठी त्याला काहीतरी व्हॅल्यू पुटअप करून कुठला ना कुठली संख्या आणावं लागेल. मग तुम्ही म्हणायला पाहिजे की चला आम्ही एक दोरी घेतली. म्हणलं घेतली बाबा दोरी, किती घेतली, तर तुम्ही म्हणला चला सर आम्ही दोरी घेतली 7, किंवा आम्ही दोरी घेतली समजा 1 मीटरची दोरी घेतली. आता 1 मीटरची दोरी तर घेऊ शकतो, एवढी दोरी येईल 1 मीटरची. त्याला एक दगड बांधला, म्हणलं ओके चालेल. किती दगड आहे, तर तुम्ही म्हणाल 1 किलोचा दगड आहे, चालेल का? आणि तुम्ही तो रोटेट करायला चालू केलाय. पण आता त्याचं जे रोटेशन होणार आहे तर तुमच्या लक्षात आलं त्याला मर्यादा आहे. त्याचं रोटेशन जे होणार आहे तर अंडर ग्रॅव्हिटी इफेक्ट होणार, बरोबर आहे की नाही? मग त्या केसमध्ये त्याच्याकडे त्या फिरणाऱ्या रोटेट होणारा दगड तो एला आहे का, बीला आहे का, डीला आहे का, एक्सला का, वायला, कुठेतरी असला एनर्जी सेमच असणार. मग ती किती एनर्जी असू शकते, तर तुम्ही म्हणायला पाहिजे सिन्स when object in vertical circular motion energy is equal to total त्याची एनर्जी, टोटल एनर्जी घ्या 5/2 mR into. थोड्या वेळासाठी जी ला मी 9.8 च्या ठिकाणी 10 घेतो, म्हणजे वेळ वाचतो माझा फक्त. मग 5/2 1 किलोचा दगड आहे, रेडियस किती आहे 1 मीटर आहे, आणि हे किती आहे 10 आहे. तर माहिती आहे आम्हाला म्हणजेच 25. आता एनर्जी असल्यामुळे जूल ही झाली त्याच्याकडची टोटल एनर्जी. मग जेव्हा आम्ही असं सोडवतो एक बेसिक लहान लेकरासारखं करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं मॅथमॅटिकल अनालिसिस की आमची एनर्जी. मग त्याच ठिकाणी आता आम्ही दगड बदलला आणि तो 2 किलोचा दगड आणला. किती किलोचा दगड आणला, 2 किलोचा. आता M2 मास किती आहे आमचं 2 किलो. मग मास 2 किलो ठेवलं तर त्या केसमध्ये टोटल एनर्जी किती होणार, तर 5/2 m म्हणजे 2 किलो आहे ना, r रेडियस म्हणजे दोरी एकच होती आणि हे 10. तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की झालं 50 जूल. लक्षात आलं का? मग मोठा दगड फिरवण्यासाठी तुम्हाला एनर्जी सुद्धा जास्त लागत असते. लक्षात आलं का? किंवा जर मोठा दगड फिरत असेल तर त्याकडे जास्त एनर्जी सुद्धा असते. हा साधा सोपा रूल आहे. कळतं का नाही काय म्हणतो ते? मग मला असं वाटतं हे खरंच समजलं तुम्हाला. मग प्रश्न बनून बनून कसे बनतील रे, तर साधी सोपी गोष्ट आहे. जी तर तिथं कसं आहे कॉन्स्टंट आहे, 5/2 सुद्धा कसं आहे कॉन्स्टंट आहे. मग तुमची जी एनर्जी डिपेंड आहे ते कोणावरती डिपेंड आहे, मास आणि लेंथ वरती, बरोबर आहे की नाही? सर्क्युलर ट्रॅकच्या दोरीच्या लांबीवरती आहे. मग ती दोघांची पॉवर सुद्धा बघा, दोघांची पॉवर वरती काहीच लिहिलं नाही म्हणजे किती आहे 1/1 आहे, म्हणजे लिनियर आहे. जिथं लिनियर येतं तिथं जे एवढे काय अवघड प्रश्न येत नाही की जे आपल्याला त्रास देतील. लक्षात आलं का? म्हणजे हे अनालिसिस आपलं व्हायला पाहिजे. असो, आणि मग मला सांगा की आता तुम्हाला जर हे कळालं असेल तर ऑब्जेक्ट जेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असतो आणि तो कुठेही असो, कुठेही त्याची एनर्जी फिक्स असते आणि ती ऑलवेज किती असते 5/2 इंटू इट्स मास इंटू इट्स रेडियस. रेडियस म्हणण्यापेक्षा लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग विच होल्ड्स द ऑब्जेक्ट असं म्हटलं तरी चालेल. ज्या दोरीने त्या ऑब्जेक्टला धरून ठेवलंय त्या दोरीची लांबी इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एवढा साधा सोपा सिद्धांत आहे. कळलं का? मग इमॅजिन करा बाळांनो, उगीच एखाद्याला असं वाटलं की हा प्रॉब्लेम थोडासा अवघड करायचा, हा प्रॉब्लेम थोडासा अवघड करायचा. काय याच्यात अवघड होईल तुम्हीच मला सांगा. फार तर फार याच जीचं अनालिसिस थोडस वेगळं होऊ शकेल ना, कारण जी हे व्हॅरिएबल असतं. हा बरोबर आहे ना, जी हे व्हॅरिएबल असतं. पृथ्वी नॉर्थ पोलकडे जास्त आहे, इक्वेटर वरती कमी आहे. हाईट वाढवलं की जी काय होऊ शकतं कमी होऊ शकतं. असा जर एखाद्याला मोड आला तरच होणार आहे, अदरवाईज याच्यात काय चेंज होणार आहे का तुम्हाला? किंवा फार तर फार याचं जर अनालिसिस काही लोक म्हणत असेल की नाही आम्हाला सीईटी सारख्या एक्झामला एखादा क्वेश्चन टाकायचा होता आणि सोपा म्हणून क्वेश्चन टाकायचं होतं आम्हाला, उदाहरण नाही म्हणावा, किंवा कारण आम्हाला अनालिसिस लागतं. आम्ही एक पेपर बनवला 10 प्रश्नांचा, तर इझी किती दिले, मीडियम किती दिले, अवघड किती दिले याचं अनालिसिस आमच्याकडे असतं ना. मग आम्हालाच एकदम इझी म्हणून एक मुलांना प्रश्न द्यायचा होता म्हणून आम्ही टाकला. कसा टाकला, तर 1 किलोचा ऑब्जेक्ट आहे, 1 किलोचा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची त्या दोरीची लेंथ आहे आर किंवा एल, म्हणजे त्यांनी समजा ठेवली 100 सेंटीमीटर. किती ठेवली 100 सेंटीमीटर.
दुसऱ्या केसमध्ये तोच ऑब्जेक्ट आहे, पण दोरीची लेंथ ती ठेवली 25 सेंटीमीटर. लक्षात आलं का? आणि मग पहिल्या केस मधली एनर्जी E1 आहे आणि दुसऱ्या केस मधली एनर्जी E2 आहे. तर E1 बाय E2 यांचा रेशो त्यांनी विचारला. कसं सांगाल आता सांगा, प्रश्न काय आहे का बघा. ऑब्जेक्ट तोच आहे, सगळं तेच आहे, फक्त दोरी अगोदर होती 1 मीटरची, आता 100 सेंटीमीटरची, आता किती केली 25 सेंटीमीटरची. म्हणजे किती केली 1 बाय, बरोबर आहे का? मग दोरी जेवढी कमी केली तेवढी एनर्जी वाढेल का कमी होईल? कमीच होईल ना. म्हणजे ही एनर्जी कमी आहे आणि ही जास्त आहे. मग तो रेशो काय असेल? मग हे विचारले जातील तुम्हाला काय असतील, 1:2 समजा, 2:1 समजा, 4:1 समजा, 1:4 असे काहीतरी 4 ऑप्शन दिले जातील. मग तुम्ही हे कसं सोडवणार? तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्ही लगेच म्हणायला पाहिजे, चला इमॅजिन करायला पाहिजे तिथं, हा चला हे मोठं सर्कल आहे, चला हे छोटं सर्कल आहे, चला याच्यामध्ये आर आहे 25 सेंटीमीटर म्हणजे 1/4 मीटर आहे आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, बरोबर आहे की नाही? इथं ऑब्जेक्ट एमचा आहे, इथं ऑब्जेक्ट एमच आहे, इथं जी आहे तर इथं सुद्धा जीच आहे. मग इथली एनर्जी इन फर्स्ट केस काय येणार आहे 5/2 mr1g येणार आहे. मास तेच आहे, जी सगळं, फक्त रेडियस वेगळे आहे, बरोबर आहे की नाही? दुसऱ्या केस मध्ये काय होणार आहे 5/2 mr2g होणार आहे, बरोबर आहे की नाही? मग रेशो विचारला याचा त्याच्यासोबत मोठ्याचा छोट्या सोबत, म्हणजेच वरती हे ठेवलं E1 बाय E2. इथं E1 किती आहे 5/2 mr1g, तर दुसऱ्याचं काय होणार 5/2 mr2g. 5/2 mg कॅन्सल, r1 बाय r2. r1 किती आहे 1 मीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 आणि 25 सेंटीमीटर म्हणजे 1/4. 4 गेला वरती म्हणजे 4s2. म्हणजे पहिल्या केस मध्ये जर 4 जूल एनर्जी असेल तर दुसऱ्यात किती असेल 1 जूल असेल. पहिला जर 400 असेल तर दुसऱ्यात किती असेल 100 असेल. पहिला जर 4000 असेल तर दुसऱ्यात असेल 1000. लक्षात आलं का? असले प्रश्न बनवतील, ह्याच्यापेक्षा कोण काय बनवेल रे? काहीच नाही. तुम्ही काय फक्त तुमच्याकडे तेवढं असतं की हा आपल्याला फॉर्म्युला आलेला आहे 5/2 mrg, कसं तर लक्षात ठेवायचं, काय ट्रिक वापरायच्या, काहीतरी शॉर्ट ट्रिक वापरायच्या, बरोबर आहे की नाही? बरोबर ना? मग याला mrg काहीतरी आठवत असेल ना, काहीतरी सेंटेन्स बनवायचं. काय बनवायचं? मनोजला रोज विद्यार्थी गंडवतात म्हणायचं. विद्यार्थी हिडन आहे म्हणायचं. का मनोजला रोज गंडवतात? कोण तुम्हाला चांगलंच माहिती नाही ना दादा? नाही, तुझं लग्न झालं नाही ना, ती मला कसं काय गंडवेल? ठीक आहे, असं लक्षात आलं का? मला काय म्हणायचं, मनोजला रोज गंडवतात कोण? तुम्हीच ना. मग असं काहीतरी डोकं कशाला रे? इतकं साधं स्ट्रेट फॉरवर्ड असतं. जिथं तुम्ही थोडस चांगले क्रिएटिव्हिटी विचार करायला पाहिजे तिथं तुम्ही असल्या पण गोष्टीकडे जाता. ती गरज नाही. बायोलॉजिकल काही पोर्शन येईल तिथं खूप सारे नावं ठेवायची ते का प्रॉपर सिक्वेन्सने, लक्षात तिथं वापरा ना ते डोकं, पण इथं नको. बरोबर आहे की नाही? ना माझ्या मित्राने किती छान केलं सांगितलं होतं मी तुम्हाला, बरोबर आहे, दाखवलं नाही तुम्हाला असं. मग मला वाटतं हे कळालं का सगळ्यांना? मग हे जर लक्षात आलं असेल सगळ्यांच्या तर चांगली एकदम चांगल्या पद्धतीने कळलं का सगळ्यांना? खरं खरं सांगा. मग मला का कोणाच टाका असं वाटतं याच्यातलं कुठलं तरी एक तुम्ही लिहून घ्या. चला फास्ट, बस फास्ट.